नमस्कार, डी न्यूज चॅनल बार्शी। आज आपल्या सोबत आहेत शंकर शिवलिंग झाडे, गुरुलिंग शंकर झाडे महाराज। आज त्यांच्यापासून बार्शीचे काय महत्त्व आहे ते आपल्याला 4 शब्दात सांगतील। सांगा महाराज, बोला। बार्शी ही अनादी कालापासूनची आहे। बार्शी ही सत्ययुगात झालेली सत्ययुग, आणि बार्शीला पहिला तुकोबाचा अवतार म्हणजे अंबरीशी राजा साहेब। अंबरीशी राजा जो आहे ना, ते महाराज तुकाराम महाराज आहे केव्हा सत्ययुगात। मग त्रेतायुगात प्रल्हाद झाले। मूळ बार्शी आहे, बार्शी अंबरीसाठी। आणि दुसरा अवतार कुठे झाला? त्रेतायुगामध्ये ते झाला म्हणजे प्रल्हाद। आणि द्वापार युगात उद्धव झाले तुकाराम महाराज। आणि कलियुगामध्ये नामदेव महाराज तेच तुकाराम महाराज। जे झाले अवतार तुका तया बरोबर, असं तुकोबांनी सांगितलं। म्हणजे बार्शी ही सत्ययुगातली आहे, आताचं नाही नाही। बारस अंबरीश राजाचं व्रत बारस, आणि दुर्वास ऋषींनी ते व्रतभंग कसं केलं मिळालं म्हणून त्यांना श्राप दिला बार्शीला अंबरीश राजासाठी। आणि भगवंतानं ती स्वतः गर्भ घेतली, दशगर्भ स्वतः घेतले भगवंतानं केवळ बार्शीमुळं। आणि बार्शीलाच पहिलं सुदर्शन सोडलेलं आहे भगवंतानं। कुठं सुदर्शनचा असा उपयोग नव्हता केला भक्तासाठी, केवळ अंबरीश राजासाठी दुर्वास ऋषीवर सुदर्शन फेकलं होतं। महाराजांचं असं म्हणणं आहे, पंढरपूरला जेवढं महत्त्व आहे तेवढंच बार्शीला पंढरपूर एवढंही महत्त्व आहे। हा, बोला। पंढरपूर कमी आहे, हा, पंढरपूर पेक्षाही जास्त महत्त्व आहे। हा, बार्शी आहे। भगवंताचा अवतार ही सत्ययुगातला आहे तिथं, आणि द्वापार युगात आहे पंढरपूर नंतर झालेलं आहे। पण जेव्हा जगात चराचर काहीच नव्हतं त्या टायमाला होती पंढरी, आणि तेव्हा तिथे विठ्ठल येऊन बसला। ती द्वापार युगातून विठ्ठल येऊन बसला। व पंढरी मूळ बी असेल, त्याच्या अगोदर देव होऊन गेले असतील, परंतु अंबरीश राजा सत्ययुग जे आहे ना पहिलं, सुरुवातच कुठं आहे युगाची? सत्ययुग, त्रेतायुगमध्ये अजून त्रेताला प्रल्हाद झाला। पुन्हा द्वापार युग भगवंत झालेला आहे। द्वापार युगात भगवंत झाला कृष्ण परमात्मा। आणि मग भगवंत इथं दमवून काय केलं, हे करून दमवून पुन्हा ते पंढरीला जाऊन बसलाय। रुक्मिणी रुसून नाही का दिंडरवनात आलेली, आणि का त्यांना तिथून गेला ती पुंडलिकासाठी तिथं बसला जाऊन। का? पुंडलिक आईबापाचे सेवा करीत होते, आणि गेल्यावर ते म्हणले, अरे देवा तू इथं, मी तू यासाठी आलो। तर त्यांनी ईट घेतली आणि भाग भिरकावून टाकलेले आहे। कार्य पुंडल्या मातलाशी उभा केली विठ्ठलाशी, ऐसा कैसारी तू धीट माझे भिरकाविली वीट। अजूनही तरी बसमन की तू असला कसला धीट आहे, असं तुकाराम महाराज पुंडलिकाला म्हणतात। म्हणजे की केव्हा झालं ते? द्वापार युगात। आणि तुमचं बार्शी केव्हा आहे? सत्ययुगात मूळ उत्पत्ती झाली सत्ययुगात। त्या टायमाला तुकोबाचा अवतार म्हणजेच अंबरीश राजा। मग आता इतकं महत्त्व बार्शीला आहे। द्वादश ही बार्शीची आहे, द्वादशीलाच आपण बारस म्हणतो। आणि म्हणून पंढरीतला ओरिजिनल जी वारकरी आहे ते तिथं झाल्या द्वादशीला इकडं पळतोय, सोपं नाही। म्हणून तुमच्याकडे गर्दी एवढी अजून म्हणा एवढी लोकांना माहिती नाही की मूळ बार्शीला द्वादशीला यावंच लागतंय। बार्शीला पंढरपूरहून बार्शीला, पंढरपूरहून जर तुम्ही बार्शीला आला तरच तुमची वारी आहे बघा, नाही तर वारी नाही होत तुमची। एकादशीला आषाढीला तिथंच जावं लागतं। कुठं? पंढरीला। ज्ञानोबा माऊली तुकोबा माऊली येडी होते का वाऱ्या करायला? आषाढी निकट, कार्तिकीचा हट्ट, पुढे दोनची बाजार, अनेक नकोची बाजार, व्यापार नको। ज्ञानोबा तुकोबाने आषाढी हित केली की हित येत होते पंढरीला। पंढरीहून कुठे यायचे? बार्शी अंबरीश राजाची ही प्रथा आहे, आज बी आहे। मग आज काय लोक आमचे ओरिजिनल जेवढे वारकरी आहे ते वारकरी तुमच्या एकादश झाली पंढरपूरला आषाढीची द्वादशीला बार्शीलाच येतात। किती घाला पैसा ही बार्शीचं महत्त्व आहे, अनन्य आहे। आज आपण बारस झाली, पण तुमची बार्शीला काय झालंय? परमार्थात आमच्या बेवारशी झाली।
बारशी आहे, पण त्या परमात्म्याची बेवारशी झाली ना, हे समजावून विचारायला पाहिजे. आज झाडे महाराजांनी अमूल्य आपले विचार बार्शीकरांसाठी नाही, पूर्ण जगासाठी व भारतातील व्यक्तींसाठी जे सांगितले, याबद्दल झाडे महाराजांचा मी फार आभारी आहे. धन्यवाद महाराज.